फीलिंग्सला तुमच्या मारून टाका. ह्या व्हिडिओमध्ये मी हे बोलतो आहे. आणि इट्स नॉट लाईक की आय एम सेईंग दॅट फीलिंग्स, हॅपीनेस, सॅडनेस, एक्साइटमेंट, मूड ऑन किंवा ऑफ असणे या गोष्टी गरजेच्या नाही आहे. हो, त्या गरजेच्या आहे. ॲज अ ह्युमन बिंग वी ऑल लिव्ज ऑन द बेसिस ऑफ फिलिंग्स. आपण काम करतो खुश राहण्यासाठी, अगेन फिलिंग आहे. आपला मूड ऑफ असतो, अगेन फिलिंगची इन्व्हॉल्वमेंट आहे. आपल्याला एक्साइटमेंट, एक क्युरिओसिटी जागी होते काहीतरी करण्यासाठी, काहीतरी इनोव्हेटिव्ह दुनियेसाठी देण्यासाठी, काहीतरी फिलिंग्सच ॲट द एंड तुम्हाला मॅटर करतात. बट whenever you are on a certain task, त्यावेळेस फिलिंग्सला पूर्णपणे मारून टाका. म्हणजे आजचा जो दिवस एक्सपिरियन्स केला ना मी, आज दिवसभरामध्ये मला असं टार्गेट मी माइंडमध्ये ठेवलं सुरुवातीला की मी आज फिजिक्सचं रोटेशनल डायनॅमिक्स हा जो चॅप्टर आहे तिचे न्यूमेरिकल्स किंवा त्याचे CETचे MCQज सॉल्व करायचा प्रयत्न करेल. बट ॲट द एंड काय झालं ना, मी परफेक्ट टायमिंगचा वेटच करत राहिलो. म्हणजे मला असं वाटत गेलं की केव्हा माझी झोप पूर्ण होईल तेव्हा मी स्टार्ट करेल फ्रेश माइंडनी. अगेन मी फिलिंगसोबतच गेलो. मी फिलिंगचीच वाट बघत बसलो. राईट फिलिंग, राईट टायमिंग, परफेक्शनला माझ्या फिलिंग्सने भरून टाकलं. म्हणजे मी परफेक्शन चेस केलं. बट परफेक्शन विच इज इन्क्लुडेड अबाउट फिलिंग्स. म्हणजे असं म्हणायचं आहे की मला परफेक्ट टाईमचा विचार करत गेलो. परफेक्ट टाईम माझ्या हिशोबाने असा होता की ज्यावेळेस माझा मूड चांगला असेल. सो अगेन फिलिंग, राईट. So whenever you are on the mission of staying disciplined with certain task, you have to always be aware of the real work which you should do. तुम्ही तुमच्या फिलिंग्सला त्या वर्कमध्ये आडवं येऊ देऊ शकत नाही. डू यू नो, आर्मीजची ट्रेनिंग असते किंवा अकॅडमीजमध्ये, इवन हॉस्टेल वगैरे जे लोक असतात, मुलं राहतात, त्यांना कधी विचारून बघा, त्यांना कधी फिलिंग्सचं कधी बोललेलं आहे का? नो. इवन दो मी सुद्धा अशा मुलांमध्ये राहिलेलो आहे, अशा कम्युनिटीजमध्ये राहिलेलो आहे जे हॉस्टेल लाईफ जगलेले आहे. एक शिबिर असतं वारकरी संप्रदायाचं, त्यामध्ये मी दरवर्षी एक एक महिना जात असायचं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, राईट. सो ड्युरिंग दॅट मी इथला गावाचा लोकल असल्यामुळे मला काही तिथे राहायची वेळ नाही आली. सो माझ्या मूडवरती डिपेंड करायचं की जायचं की नाही. इवन तो घरचे प्रेशराईज करायचे जाण्यासाठी. बट स्टील मला तेथील मुलांपेक्षा, जे मुलं तिथं आईबापांना सोडून 12 कोस लांब आलेले आहे राहण्यासाठी 1 महिन्यासाठी, त्या मुलांपेक्षा मला स्टील फ्रीडम आहे माझ्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्याच्या. सो मी त्या मुलांना वर्सेस मला कम्पेअर करायचं गेलं तर ते मुलं वे बेटर माझ्यापेक्षा ट्रेन होतील 1 महिन्यामध्ये, इन्स्टेड ऑफ मी, ज्याला फिलिंग्सला फ्रीडम असून देखील काही करू शकत नाही. सो दिस इज ऑल बिकॉज ऑफ दे डोंट केअर अबाउट फिलिंग्स. त्यांचं जे स्ट्रक्चर्ड रुटीन असतं, सकाळी उठणे 5 वाजता, तर उठणे म्हणजे उठणेच. देर इज नो एक्सक्युजेस. बरं वाटत नाही आहे, थोडी झोप अपूर्ण राहिली, काहीही मॅटर नाही करत. ते मुलं रात्री इतर ठिकाणी पंगत वगैरे असायची, जायचे. इवन दो मी पण असायचो त्यांच्यामध्ये. तर ते मुलं एवढ्या लेट येऊनसुद्धा एवढ्या लवकर उठता, हे त्यांचं विशेष. आणि विशेष याच्यामुळंच कारण त्यांना स्ट्रिक्ट धरलं गेलं. नो मॅटर त्यांच्या फिलिंग्स काय बोलत आहे, त्यांच्यासोबत त्यांच्या फिलिंग्स आहे नाही आहे, नो मॅटर, दे जस्ट नीडेड, दे मस्ट बी वेकअप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 5 AM. आणि 5 वाजता त्यांच्या आंघोळी वगैरे उरकून, किंवा इवन आंघोळीच्या अगोदर देखील ते पखवाजाची प्रॅक्टिस, तबल्याची प्रॅक्टिस किंवा हार्मोनियमची प्रॅक्टिस करायचा आवाज त्यांचा मला माझ्या घरापर्यंत यायचा. कारण माझं घर त्या शिबिरापेक्षा, त्या क्लासेसपासनं फार जवळ असल्यामुळे मला त्यांचा आवाज यायचा. आणि आय वॉज शॉक्ड की एवढ्या सकाळी उठून ते त्यांचा आळस विसरून जायचे. त्यांच्या गोड चांगलं वाटतंय, वाईट वाटतंय, काहीच मॅटर नाही करत, ते सर्व सोडून ते प्रॅक्टिस करत आहे. आय मीन हे जस्ट बिकॉज त्यांना डिसिप्लिन्ड राहायला फोर्स्ड केलं. आणि वेरॅज मला फिलिंग्सचा फ्रीडम असून मला किती वाजता उठायचं काय, सर्व गोष्टींचा माझ्या मनावरती फ्रीडम असून देखील मी त्यांच्यासारखं परफॉर्म नाही केलं. दिस इज जस्ट बिकॉज फिलिंग्सला ते मध्ये येऊन नाही देते. डिसिप्लिन राहायचं असेल तुम्हाला,
आणि यू नो की डिसिप्लिननेच आपण एखादं जे टार्गेट आहे ते लवकर अचीव करू शकतो. सो नो मॅटर तुमच्या फिलिंग्स काय म्हणत आहे, तुम्ही जर एखादा वेळ ठरवली आहे ना की ह्या वेळेमध्ये मला हे करायचं आहे, जस्ट डू इट व्हॉट एव्हर युअर फिलिंग्स आर ॲट दॅट मोमेंट. आय मीन ते जर तुम्ही एकदा काम करायला बिलगले ना तर तुम्हाला ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत जाईल. आता मलासुद्धा आधी आता जेव्हा मी ठरवलं ना डिसिप्लिन राहायचं माझ्या स्टडीजमध्ये, तेव्हा स्टडीजमध्ये डिसिप्लिन राहताना मला कधी कधी असं वाटतं की यार आज झोपच कंप्लीट नाही झाली, असं नाही तसं नाही. बट काही काही वेळेस मी ते सर्व विसरायचं माझ्या फिलिंग्सला आणि डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करायचो. आणि वन्स आय स्टार्टेड मला ॲक्च्युली त्याच्यामध्ये अचानक इंटरेस्ट यायला लागला. या जी झोप आहे जी जास्तच कंट्रोल होत नव्हती, मी त्याच जागी थोडा 5-10 मिनटं असं झोप घ्यायचो आणि लगेच उठायचो आणि लगेच स्टडी करायला बिलगायचो. So that is the power of discipline. That is the power of forgiving your feelings while you are on the mission of whatever the target you have. So this is what I wanted to tell in the video. कारण अजूनपर्यंत मी अभ्यास करायला घेतलेलाच नाही जे मला फिजिक्सचा रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर पूर्ण करायचा होता. आय मीन त्याचे MCQs सॉल्व करायचे होते, PYQs सॉल्व करायचे होते, ते अजून करतच नाही. आय मीन सकाळची रात्र झाली, माझी झोप पण पूर्ण झाली, पण माझा मूड बनत नाही त्या जस्ट बिकॉज माझा मूड बनत नाही. त्यामुळे मी ती ॲक्शन स्टार्ट करायचा निर्णयच घेतलेला नाही. आणि ॲज यू कॅन सी आय एम प्लेइंग द हार्मोनियम आणि दिस इज माय बॅडेस्ट डिसिजन जो की मी अजून एक्सपिरियन्स करतो आहे. आणि जर मी याच्या व्यतिरिक्त जर ते केलं असतं तर काही ना काही म्हणजे काही नसल्यापेक्षा काही असणं तरी कित्येक पट चांगलं, राईट. सो जस्ट फॉरगिव्ह युअर फिलिंग्स अँड जस्ट नो मॅटर कितीही टाईम हवा, कितीही वेळ निघून गेलेली असावा, जो काही तुमच्याकडे टाईम आहे, ज्या टायमामध्ये तुम्ही हा विचार करता आहे, ज्या टायमामध्ये तुम्ही रिग्रेट करत आहे, इवन तो टाईमसुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि त्याला तुम्ही युटिलाइज करू शकता बाय डुईंग ॲक्शन्स. That is for our video. That's it for this video, guys. That's what I am feeling right now. आणि मला तुम्हाला शेअर करावं वाटलं की इफ यू आर ऑन द टार्गेट डोंट एव्हर चेज और डोंट एव्हर ट्रस्ट युअर फिलिंग्स. कारण तुम्हाला फिलिंग्स फार समुद्रात घेऊन डुबतील. म्हणजे इट इज अ सच बॅड थिंग. गाणी असतील, काही असेल, सॅड वाटतं आहे मग सॅड असण्याचे गाणे ऐकणे, वाईब मॅच करण्यासाठी तुमचे स्पेसिफिक गाणे ऐकणे, इट्स जस्ट बुलशिट. आय डोंट बिलीव्ह इन इट नो मोर फ्रॉम नाऊ. सो तुम्ही पण टेक एन इन्स्पिरेशन किंवा टेक एन लेसन. तुम्ही लेसन घ्या या व्हिडिओमधनं की डोंट केअर युअर फिलिंग्स इफ यू आर ऑन अ सर्टन टास्क. जस्ट डू इट अँड देन तुम्हाला जर वाटत असेल to express your feeling then you can may do. So yeah, that's it for this video. Hope तुमच्या लाईफमध्ये काही ना काही व्हॅल्यू ॲडिशन मी माझ्या ह्या एक्सपिरियन्स शेअर करण्या थ्रू सांगितले असेल. सो yeah, that's it for this video. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.